मंडळी, स्वामी समर्थांचे अनुभव आपण वारंवार या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. ते यासाठी की श्री स्वामी समर्थांची प्रचिती ज्या ज्या लोकांना झाली आहे, त्या लोकांनी आपला अनुभव आमच्यापर्यंत पोहोचवला आहे आणि तो अनुभव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. जेणेकरून सध्या तुम्ही ज्या प्रॉब्लेममध्ये असाल, तुम्ही ज्या संकटामध्ये असाल, त्या संकटातून बाहेर येण्यासाठी हा अनुभव किंवा ही प्रचिती ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच त्या संकटातून बाहेर येण्यासाठी मार्ग मिळेल. तुमच्याकडे देखील असे काही अनुभव असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि तुमचा अनुभव आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. तो अनुभव आम्ही नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करू. आजचा अनुभव जो आहे तो वैश्विक प्रश्नावरती आहे. वैश्विक म्हणजे दारूचं व्यसन. आजचा अनुभव जो आहे तो लीला यांचा आहे. लीला ह्या लिहितात, नमस्कार, माझं नाव लीला आहे. पण आज मी जो अनुभव सांगणार आहे तो माझ्या आयुष्यातला असा प्रसंग आहे जो मी कधीच विसरू शकत नाही. सगळ्यात पहिली गोष्ट, लीलाजी, मनापासून धन्यवाद, मनापासून आभारी आहे. तुम्ही तुमचा हा अनुभव आमच्यापर्यंत पोहोचवताय. तुम्ही हा व्हिडिओ बघत असालच, त्यामुळे तुम्हाला देखील मनापासून आभारी आहे मी. त्या म्हणतात, माझ्या लग्नाला जवळपास 10 वर्षे होत आली आहेत. सुरुवातीची काही वर्ष आमचं संसार जीवन अगदी छान होतं. माझे पती कष्टाळू होते, घराची जबाबदारी व्यवस्थित सांभाळायचे. पण हळूहळू त्यांचं दारूचं व्यसन थोडं वाढायला लागलं. सुरुवातीला ते फक्त मित्रांसोबत कधीतरी दारू प्यायचे. मला वाटायचं कधीतरी घेतात, ठीक आहे, काही प्रॉब्लेम होणार नाही. पण तो प्रॉब्लेम हळूहळू खूप जास्त वाढायला लागला. नंतर त्या कधीतरीचं रूपांतर रोजमध्ये झालं आणि त्या रोजचं रूपांतर सकाळमध्ये देखील झालं. सकाळ झाली, संध्याकाळ झाली की माझ्या मनात एकच भीती असायची, आज हे किती पिऊन घरी येतील, घरी व्यवस्थित येतील की नाही येतील. दारू प्यायल्यानंतर त्यांचा स्वभाव पूर्णपणे बदलून जायचा. छोट्या छोट्या गोष्टींवरून घरात भांडणं करायची, खूप मोठ्याने भांडणं व्हायची. मुलांसमोरही वाद व्हायचे. कधी ते रागात वस्तू फेकायचे, कधी माझ्यावर ओरडायचे. मी अनेकदा रात्री मुलांना जवळ घेऊन रडत बसायचे. माझ्या मनात एकच प्रश्न असायचा, हे असंच आयुष्यभर चालणार का? मी त्यांना दारू सोडण्यासाठी खूप समजावलं. कधी प्रेमाने बोलले, कधी रडले, कधी त्यांच्या पाया देखील पडले आणि म्हणायचे, तुम्ही दारू सोडा, आपला संसार वाचवा, मुलांचा एकतरी विचार करा. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच. एकदा तर त्यांनी मला दारू सोडण्याचं वचन दिलं. मला खूप आनंद झाला. मला वाटलं आता सगळं काही ठीक होईल. पण 2-3 दिवसानंतर त्यांनी दारू घेतली आणि अशी घेतली की सगळं काही उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्या दिवशी माझा पूर्ण विश्वास तुटला. मी देवासमोर बसून खूप रडले. त्याच काळात माझ्या एका मैत्रिणीने मला श्री स्वामी समर्थांबद्दल सांगितलं. ती म्हणाली, ताई, तू एकदा स्वामींच्या मठात का जाऊन येत नाहीस? नवऱ्याला बदलण्याची ताकद आपल्या हातात नसते, पण स्वामींवर विश्वास ठेव, नक्कीच चांगला बदल होईल. मी दुसऱ्या दिवशी जवळच्या स्वामी समर्थांच्या मठात गेले. स्वामींच्या मूर्तीसमोर बसले आणि मनातलं सगळं काही बोलून टाकलं. स्वामी, मला माझ्यासाठी काही नको. माझा संसार वाचवा. माझ्या नवऱ्याला या व्यसनातून बाहेर काढा. माझ्या मुलांना त्यांच्या बाबांचा पूर्वीसारखा प्रेमळ स्वभाव परत द्या. त्या दिवसापासून मी रोज स्वामींचं नामस्मरण करू लागले. नवऱ्याला काहीही सांगितले नाही. त्यांच्यावर दबावही टाकणं बंद केलं. फक्त मनापासून प्रार्थना करत राहिले. काही दिवसांनी एक विचित्र गोष्ट घडायला सुरुवात झाली. माझे पती स्वतः दारू कमी करू लागले. पहिल्यांदा त्यांनी आठवड्यातला 1 दिवस दारू घेतली नाही. मला विश्वासच बसला नाही. मी काहीच विचारलं नाही. पुढच्या आठवड्यात त्यांनी 2-3 दिवस दारूला हात लावला नाही. आणि मग एक रात्री ते घरी आले आणि माझ्यासमोर शांतपणे बसले. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. डोळ्यात पाणी आणून ते मला म्हणाले, मला माहीत नाही का, पण आता दारू प्यावीशीच वाटत नाही. माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला. मी काहीही बोलले नाही. फक्त मनात स्वामींचं नाव घेतलं. काही दिवसांनी त्यांनी मला स्वतःहून सांगितलं, तू ज्या मठात जाते ना, मला एकदा तिथे घेऊन चल. मी त्यांना घेऊन मठात गेले. स्वामींच्या मूर्तीसमोर बराच वेळ शांत बसून राहिले. तेथील शांतता, तेथील पॉझिटिव्ह एनर्जी, तेथील लोकांची भक्ती, या सगळ्यांनी मन अगदी शांत होत होतं. नंतर त्यांनी डोकं टेकवलं आणि डोळे मिटले. त्या दिवसानंतर त्यांच्या आयुष्यात खरोखर बदल घडून आला. दारू पूर्णपणे सुटायला थोडा वेळ लागला, पण त्यांनी प्रयत्न सोडला नाही. घरच्यांनीही त्यांना साथ दिली.
आज अनेक वर्ष झाली माझ्या नवऱ्याने दारूला हात देखील लावला नाही. आज आमच्या घरात पूर्वीसारखं भांडणही होत नाहीत. मुलं बाबांसोबत हसतात, बोलतात, खेळतात आणि माझे पती स्वतः म्हणतात, त्या काळात मला वाटायचं मी कधीच दारू सोडू शकत नाही. पण कोणीतरी किंवा काहीतरी मला आतून शक्ती दिल्यासारखं वाटलं. ती शक्ती कुठून आली? कारण ज्या दिवशी मी सगळ्या आशा सोडून दिल्या होत्या, स्वामींच्या चरणी गेले होते, त्या दिवसापासून माझ्या आयुष्यातला एक वेगळीच दिशा मिळाली होती. माझ्यासाठी हा केवळ दारू सुटण्याचा अनुभव नाही, तर माझ्या संसाराला पुन्हा मिळालेला श्वास आहे. आजही मी एवढंच म्हणते, श्री स्वामी समर्थ. जेव्हा माणसाची आशा संपते, तेव्हा स्वामींची कृपा सुरू होते. श्री स्वामी समर्थ. मंडळी, ज्या लीलाताई आहेत, यांनी आपला अनुभव आपल्यासमोर शेअर केला, त्यासाठी मनापासून सगळ्यात पहिली गोष्ट धन्यवाद. पण त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं, त्या पद्धतीनं बऱ्याच घरात दारूचं व्यसनाचा प्रॉब्लेम चालू आहे. बऱ्याच घरात बऱ्याच लेडीज अशा त्रासलेल्या आहेत, की त्यांचे मिस्टर, त्यांचे पती जे आहेत, ते रोज वारंवार दारू पितात आणि घरात अस्ताव्यस्त करून टाकलेलं असतात. पण खरंच या लीलाताईंचा अनुभव ऐकून मनापासून खूप छान वाटलं, की त्यांनी श्री स्वामी समर्थ मठात जाऊन त्यांनी मनापासून प्रार्थना केली. स्वतःच्या नवऱ्याला देखील तिथं घेऊन गेले. तिथली शांतता किंवा तिथलं जे वातावरण आहे, पॉझिटिव्ह एनर्जी आहे, ते स्वतःमध्ये घेऊन आपल्या घरातला संसार सुरळीतपणे केला. एवढंच सांगेल, असे अनेक अनुभव आहेत, की ज्या अनेक अनुभवातून आपल्याला आपल्या सध्याच्या प्रॉब्लेममधनं बाहेर पडण्याची शक्ती मिळते. तुम्ही हे अनुभव ऐकून तुमच्यापेक्षा पण खूप जास्त अडचणीत भरपूर लोक आहेत, हे तुम्हाला देखील कळेल आणि हळूहळू तुम्ही तुमच्या प्रॉब्लेममधनं बाहेर येण्याचा प्रयत्न कराल. बाकी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्री स्वामी समर्थ.